अरे मित्र, कसे आहात? व्हेरी गुड. छान छान आहात ना सगळे? ठीक आहे. तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलात आणि सिंपल पास्ट टेन्स शिकलात. आता आपला सिंपल फ्युचर टेन्स आज बघायचा आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स अजिबात विसरू नका. सिंपल प्रेझेंट टेन्सचे सगळे नियम, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट वगैरे लक्षात ठेवा. त्यानंतर सिंपल पास्ट लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, क्रियापदाचं दुसरं रूप. आज आपण या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स पाहणार आहोत. सिंपल फ्युचर टेन्स खूप सोपा आहे बेटा हा का. सिंपल फ्युचर टेन्स, टेन्स मात्र शिकल्याशिवाय पर्याय नाही. सिंपल फ्युचर टेन्स, फ्युचर टेन्स पहा. तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स शिकवला, सिंपल पास्ट टेन्स शिकवला. आता तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स शिकवायचे मित्र. सिंपल प्रेझेंट टेन्स तुम्ही लक्षात ठेवलेला असेलच, सिंपल पास्ट टेन्स तुम्ही लक्षात ठेवला असेल, आणि आता मात्र तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स लक्षात ठेवावा लागणार आहे. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय असतं? सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. पहा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय असतं? सब्जेक्ट प्लस शॅल अथवा विल प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता हा असतोच, त्यानंतर शॅल किंवा विल घ्यावं लागतं. आय आणि ऊच्या पुढे फक्त शॅल येतं, बाकी ही सी देच्या पुढे विल येणार, देच्या पण पुढे विल येणार. त्यानंतर बी हे असतं आणि ऑब्जेक्ट असतं. त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्सचे आणखी कुठले वाक्य असतात बेटा? सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव. सब्जेक्ट SUBJECT, सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल येतच. शॅल किंवा विल वाक्यामध्ये आलं म्हणजे आपण ओळखायचं की नक्कीच फ्युचर टेन्सचं वाक्य असायला पाहिजे. आणि सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस हॅव असणारं पण वाक्य हे सिंपल फ्युचर टेन्सच असतं. त्याच्यानंतर इथे ऑब्जेक्ट पण असू शकतं, प्लस ऑब्जेक्ट. यानंतरचं एक वाक्य आहे सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट, हे लक्षात ठेवा. सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल, सब्जेक्ट SUBJECT, सब्जेक्ट म्हणजे कर्ता लक्षात ठेवा मित्र हो. सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल, शॅल किंवा विल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. हे पहा, सिंपल फ्युचर टेन्स शिकवत असताना तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्सला अजिबात विसरू नका आणि सिंपल पास्ट टेन्सला अजिबात विसरू नका. एक वेळेस तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स लक्षात आला, सिंपल पास्ट टेन्स लक्षात आला आणि सिंपल फ्युचर टेन्स लक्षात आला की तुमचा 25% टेन्स संपला. हा, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय असतं ते तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर सिंपल पास्ट टेन्सचे काय नियम माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता ही सिंपल फ्युचर टेन्स. तर ठीक आहे, आपण काही सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य बघूया. आय शॅल बी अ डॉक्टर. आय शॅल बी अ डॉक्टर. मी डॉक्टर असेन. आय शॅल बी अ डॉक्टर. त्यानंतर आय शॅल बी इन मुंबई. मी मुंबईत असेल. त्यानंतर ही सब्जेक्ट घ्या. ही विल बी इन लंडन. ही घ्या, हिच्या समोर विल येईल. ही विल बी इन लंडन. तो लंडन मध्ये असेल. त्यानंतर सी घ्या. सी विल बी. सी विल बी रिच. सी विल बी रिच. ती श्रीमंत असेल. अशा पद्धतीनं सब्जेक्ट राहतं आणि शॅल किंवा विल येतं आणि त्याच्या पुढे बी म्हणजे टू बी चं रूप आहे. असेल. जसं तिकडे आपण आय एम इज आर वापरत होतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, तर इथं फ्युचर टेन्स मध्ये बी येतं. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण वॉज युअर वापरायचो, पण इथं फ्युचर टेन्स मध्ये बी असतं. आय शॅल बी अ डॉक्टर. मी डॉक्टर असेल. आय शॅल बी इन मुंबई. मी मुंबईत असेल. ही विल बी इन लंडन. तो लंडन मध्ये असेल.
शी विल बी रिच, ती श्रीमंत असेल. दे विल बी फ्रेंड्स, ही विल बी मिनिस्टर. दे विल बी फ्रेंड्स, ते मित्र असतील. दे विल बी फ्रेंड्स, FRIENDS, दे विल बी फ्रेंड्स, ते मित्र असतील. त्यानंतर इट घेऊया. इट विल बी फार्मर्स, ते शेतकरी असतील. अशा पद्धतीचे शाल किंवा विलचे अनेक वाक्य आपण शाल बी आणि विल बीचे यूज करून आपण या ठिकाणी तयार करू शकतो. तुम्ही इथे सब्जेक्ट बदला. आय शॅल बी अ डॉक्टर, वी शॅल बी अ डॉक्टर. त्यानंतर शी घ्या, ही घ्या, ही विल बी अ डॉक्टर, शी विल बी अ डॉक्टर, ही विल बी अ इंजिनियर, शी विल बी अ इंजिनियर. अशा पद्धतीचे अनेक लहान लहान वाक्य तुम्ही बनवू शकता. दे विल बी फ्रेंड्स, दे विल बी फार्मर्स, दे विल बी स्टुडंट्स, ते विद्यार्थी असतील. यू विल बी स्टुडंट्स, तुम्ही विद्यार्थी असाल. असे लहान लहान वाक्य आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे पाहू शकतो. आणि सूत्रच तुम्हाला सांगायचं तर सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. फक्त या सिंपल प्रेझेंट फ्युचर टेन्स मध्ये शॅल आणि विलचा खेळ आणि बी असतं या वाक्यामध्ये. शॅल विल प्लस बी हा एक, याच्यामध्ये 3 प्रकारचे वाक्य आहेत. मी 3 सूत्र तुम्हाला सुरुवातीला सांगितले. सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस बी प्लस ऑब्जेक्ट. त्यानंतर सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव. हॅव एक काही वाक्यामध्ये असतं. सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल तर फिक्स असतंच फ्युचर टेन्स मध्ये, आणि हॅव असतं. हॅवची काही वाक्य असतात. आणि त्यानंतर वर्ब फर्स्ट काही क्रियापदांची पहिल्या रूपांची वाक्य असतात. ह्याच वाक्याचं तुम्ही निगेटिव्ह सुद्धा करू शकता. आय शॅल बी अ डॉक्टर, आय शॅल नॉट बी अ डॉक्टर, मी डॉक्टर बनू शकणार नाही. आय शॅल बी इन मुंबई, आय शॅल नॉट बी इन मुंबई. ही विल बी इन मुंबई, ही विल नॉट बी इन मुंबई. शी विल बी रिच, शी विल नॉट बी रिच. दे विल बी फ्रेंड्स, दे विल नॉट बी फ्रेंड्स. इट विल बी फार्मर्स, इट विल नॉट बी फार्मर्स. हे शॅल विलच्या पुढे फक्त नॉट घालायचं, ह्या वाक्याचं निगेटिव्ह मध्ये रूपांतर होतं. हे विधानवाचक नकारार्थी वाक्य बनतं. ठीक आहे. तर आपण बी असणारे वाक्य तुम्हाला पाहिले. यानंतर आता मी हॅवची काही वाक्य तुम्हाला देतो. हॅवची वाक्य हे लिहून घ्या मित्रांनो. हॅवची वाक्य. आय शॅल हॅव अ कार, वी शॅल हॅव अ होम. आय शॅल हॅव अ कार, मला कार असेल. आय शॅल हॅव अ कार. फ्युचर टेन्स म्हणले की भविष्यकाळ मित्र, ह्याच्यामध्ये शॅल आणि विलचा खेळ असतो. युअर फ्युचर इन युअर हँड्स, तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे. तुमचं जर उद्याचं भविष्य उज्ज्वल बनवायचं असेल, खूप सुखी बनवायचं असेल, आनंदी जायचं असेल, तर तुम्हाला आजच्या घडीला खूपच अभ्यास करावा लागणार मित्र, त्याला पर्याय नाही. आय शॅल हॅव अ कार, माझ्याकडे कार असेल. वी शॅल हॅव अ कम्प्युटर, वी शॅल हॅव अ कम्प्युटर, आमच्याकडे कम्प्युटर असेल. ज्या गोष्टी भविष्यातल्या आहेत त्या शॅल आणि विल ना आपण इंग्लिश मध्ये सांगतो. ही घ्या, ही विल हॅव, ही विल हॅव. त्याच्याकडे काय असेल? ही विल हॅव, ही विल हॅव अ बुक्स, बुक्स त्याच्याकडे पुस्तके असतील. शी विल हॅव, बघा तिच्याकडे काय असेल आणखीन? शी विल हॅव 2 सिस्टर्स किंवा शी विल हॅव ब्रदर्स, तिला भाऊ असतील. शी विल हॅव ब्रदर्स, शी विल हॅव ब्रदर्स. त्यानंतर इंडियन विल हॅव रिच, इंडियन श्रीमंत असतील भविष्यामध्ये. इंडियन विल हॅव रिच, का असणार का नाही? ते श्रीमंत असायलाच पाहिजे, इंडियन श्रीमंत असले पाहिजेत. अशा पद्धतीचा आपण अपेक्षा करू शकतो किंवा वाक्य घेऊ शकतो. तर मित्र, तो आपला अधिकार आहे. भविष्यामध्ये आपण श्रीमंत असणं किंवा चांगलं होणं, तुमचं फ्युचर तुम्ही आजच घडवू शकता जर जास्तीत जास्त अभ्यास केला तर. ठीक आहे. नसेल तर तुमचं भविष्य हे मी आज तरी सांगू शकणार नाही. आय शॅल हॅव अ कार, मला कार असेल. वी शॅल हॅव अ कम्प्युटर, आम्हाला कम्प्युटर असेल. ही विल हॅव बुक्स, त्याला पुस्तके असतील.
शी विल हॅव ब्रदर्स, तिला भाऊ असतील. इंडियन विल हॅव रिच. ह्या सूत्रानुसार सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस हॅव हे असतं ह्या वाक्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जे दुसरे वाक्य आपण दिले होते ते मात्र सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस क्रियापदाचे पहिलं रूप असणारे काही वाक्य मी तुम्हाला देणार आहे. परंतु तत्पूर्वी ह्या पण वाक्याचा आपण निगेटिव्ह करून घेऊया. आय शॅल नॉट हॅव अ कार, मला कार नसेल. आय शॅल नॉट हॅव अ कार, आय शॅल नॉट हॅव अ कार. वी शॅल नॉट हॅव अ कम्प्युटर, आम्हाला कम्प्युटर असणार नाही. वी शॅल नॉट हॅव अ कम्प्युटर. ही विल नॉट हॅव बुक्स. दादा मन माझ्या पाठीमाग, दीदी मन रे बाबा, मन. ही विल नॉट हॅव बुक्स, ही विल नॉट हॅव बुक्स. शी विल नॉट हॅव ब्रदर्स, शी विल नॉट हॅव ब्रदर्स. इंडिया विल नॉट हॅव रिच आपण असं म्हणायचं नाही, ह्याचं निगेटिव्ह नको करायला. कारण इंडिया विल हॅव रिच, इंडिया श्रीमंत होईलच, हे आपण वाक्य असंच ठेवूया. ठीक आहे. तर ही वाक्य तुम्हाला घरचा अभ्यास म्हणजे ही वाक्य तुम्हाला निगेटिव्ह करायची आहेत मित्र. ही वाक्य संपूर्ण जी होकारार्थी वाक्य आहेत ह्यांचं तुम्ही नकारार्थी नक्कीच बनवाल. उद्या मी तुमच्या प्रत्येकाच्या वह्या घरापर्यंत दारापर्यंत येऊन बघणार आहे. त्याच्यामुळे ह्या वाक्याचं तुम्ही निगेटिव्ह करायचं आहे. ही वाक्य तुम्हाला जर मराठीमधून सांगायची असतील तर पुन्हा एका मिनिटात सांगतो. आय शॅल बी अ डॉक्टर, मी डॉक्टर असेल. आय शॅल बी इन मुंबई, मी मुंबईत असेल. ही विल बी इन लंडन, तो लंडन मध्ये असेल. जे काही वाक्य आहे ती भविष्यातले आहे. शी विल बी अ रिच, ती श्रीमंत असेल. दे विल बी फ्रेंड्स, ते मित्र असतील. इट विल बी फार्मर्स, ते शेतकरी असतील. वी शॅल हॅव अ कार, आम्हाला कार असेल. वी शॅल हॅव अ कम्प्युटर, आम्हाला कम्प्युटर असेल. ही विल हॅव बुक्स, त्याला पुस्तके असतील. शी विल हॅव ब्रदर्स, त्याला भाऊ असतील. इंडियन विल हॅव रिच, इंडियन श्रीमंत असतील. तर अशा पद्धतीची ही शॅल बी आणि विल बी चे वाक्य प्लस हॅव चे वाक्य तुम्हाला घेतले. आता दुसरा प्रकार जो राहिला आहे सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. क्रियापदाची पहिले रूप असणारं वाक्य मी तुम्हाला देईन, तोपर्यंत तुम्ही हे वाक्य लिहून घ्या. खूप अभ्यास करा मित्र हो, खूप अभ्यास करा. लॉकडाऊन मध्ये गप्पा हाणत बसू नका, रिकामटेकडे फिरू नका इकडं तिकडं. काळ खूप वाईट आहे. हा तुमचा जीवनाचा पाया आहे, तुमच्या आयुष्याचा पाया आहे. तुम्ही म्हणसाल आम्ही 10वीला गेल्यावर अभ्यास करू, 12वीत गेल्यावर अभ्यास करू. तसं नाही रे बाबा. आजचा दिवस उद्या येणार नाही. आजचा वेळ, आजचा मिनिट, आजचा सेकंद परत फिरून आयुष्यात येत नाही. आयुष्याचं कल्याण होणार आहे पोरा तू जर अभ्यास केला तर. आयुष्याचं कल्याण होणार आहे. एक लक्षात ठेव, तुमच्यासाठी जर ऑनलाईन एज्युकेशन चालू केले मुलं, तुम्ही शेतकऱ्याची लेकरं, गोरगरिबांची लेकरं, श्रीमंताची लेकरं इंग्लिश मीडियम मध्ये शिकत आहेत, त्यांचे सगळेच्या सगळे 8चे 8 दिवसाचे तास ऑनलाईन होत आहेत. मग तुमचं काय? तर तुमच्यासाठी आम्ही आहोत ऑनलाईन एज्युकेशन घेऊन. इंग्लिश आणि सायन्सचे जास्तीत जास्त लेसन तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. ठीक आहे, लिहून घ्या. झालं लिहून? ओके, थँक्यू. सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स झाला, सिंपल पास्ट टेन्स झाला. आता सिंपल फ्युचर टेन्स आज तुम्ही शिकत आहात. सिंपल प्रेझेंट टेन्स लक्षात ठेवा, सिंपल पास्ट टेन्सला लक्षात ठेवा, विसरू नका, अजिबात विसरू नका. टेन्स आयुष्यामध्ये तुम्ही टेन्स अजिबात विसरू नका. लहान लहान वाक्य बोलायला शिका म्हणजे इंग्लिश बोलायला शिकसाल. आता प्रत्येक ह्याचे आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे 3 प्रकार तुम्हाला सांगितले. सिंपल पास्ट टेन्सचे सुद्धा त्यात 3 प्रकार घेतले होते आपण. वॉज वेअरचे वाक्य, हॅडचे वाक्य आणि क्रियापदाचं रूप असणारे वाक्य. अशाच पद्धतीने आता आपण सिंपल फ्युचर टेन्सचे 2 प्रकार बघितले, शॅल बी, विल बी आणि शॅल हॅव, विल हॅवचे वाक्य. पण आता डायरेक्ट क्रियापदाची जी मूळ रूप असतात त्याच्या अगोदर शॅल किंवा विल असतं, ती वाक्य आपण पाहूया. ठीक आहे. आय शॅल राईट अ बुक, कारण पत्र किती दिवस लिहायचे आपण नेहमी वाक्य शिकत आलो की आय शॅल राईट अ लेटर. अरे पुस्तक पण लिहा, नुसतं पत्र लिहू नका. आय शॅल राईट अ बुक, लिहा पुस्तक. आय शॅल, माझे झडपीचे विद्यार्थी पुस्तक लिहिले पाहिजेत. आय शॅल राईट अ बुक, आय शॅल राईट अ बुक, मी पुस्तक लिहीन. आय शॅल राईट अ बुक, मी पुस्तक लिहीन. वी शॅल प्ले फुटबॉल, कारण क्रिकेट किती दिवस खेळता. वी शॅल प्ले फुटबॉल, मी फुटबॉल खेळेन. ही विल गो टू मुंबई, शाळेला किती दिवस जाता. ही विल गो टू स्कूल आपण केलं, शिकलो. आता ही विल गो टू मुंबई, ही विल गो टू मुंबई, ही विल गो टू मुंबई.
शी विल गो, शी विल गो तो दिल्ली, गेलीच पाहिजे दिल्लीला. हा काय तिचा जायचा. महाराष्ट्राचे विद्यार्थी दिल्लीला गेले पाहिजेत, USA ला गेले पाहिजेत. हा भविष्यामध्ये तुम्ही जे काय करणार ते वाक्यामध्ये येतं. आणि शाल किंवा विल असतं. आय आणि वीच्या समोर शाल, बाकी ही सीटच्या समोर विल येतं. हे विल इथं आलं. आणि क्रियापदाचं पहिलं रूप असतं राईट, प्ले, गो. गो हे क्रियापदाचे या ठिकाणी पहिलं रूप असतात. सूत्र तुम्हाला सांगितलं होतं की सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, शाल किंवा विल प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. ह्या सूत्रानुसारची ही वाक्य आहेत मित्र. ठीक आहे. आणखी काय वाक्य आपण बघूया. शी विल कलेक्ट बुक्स, दे विल टीच ऑन गुगल, दे विल टीच ऑन गुगल, दे विल टीच ऑन गुगल मीट, ऑन गुगल मीट. ते आम्हाला गुगल मीट वर शिकवतील. त्यानंतर कोरोना विल गो असं म्हणायला काय आपण अडचण नाही. कोरोना विल गो फ्रॉम, कोरोना विल गो फ्रॉम टुमारो. उद्यापासून कोरोना जाईल असे आपण आशा व्यक्त करूया. कोरोना विल गो फ्रॉम टुमारो. ठीक आहे. त्यानंतर वी शॅल वर्क इन हॉस्पिटल, दे विल हेल्प अस. वी शॅल वर्क इन हॉस्पिटल, आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करू अशी भावना आपण ठेवली पाहिजे. कोरोना ह्या पॅन्डेमिक परिस्थितीमध्ये वी शॅल वर्क इन हॉस्पिटल, हॉस्पिटल आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करू. We shall help, we shall help to patient, आम्ही पेशंटला मदत करू अशा पद्धतीची भावना आपल्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच पाहिजे कोरोना पिरियड मध्ये. तर ठीक आहे. सिंपल फ्युचर टेन्स हा प्रकार मित्र. ह्याच्यामध्ये तुम्हाला मी परत परत सांगतोय की सब्जेक्ट तर असतं आणि शाल किंवा विल प्लस क्रियापदाचं पहिलं रूप असतं. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय असतं, क्रियापदा सब्जेक्ट असतं आणि क्रियापदाचं पहिलंच रूप आणि ऑब्जेक्ट असतं. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय असतं, सब्जेक्ट तर असतं राजा, परत क्रियापदाचं दुसरं रूप असतं तिथे, हे लक्षात ठेव. सिंपल पास्ट टेन्स मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप असतं दादा. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये क्रियापदाचं पहिलंच रूप असतं परंतु त्याच्या अगोदर शाल किंवा विल येतं. थोडं बारकाईनं लक्ष द्या, थोडं बारकाईनं, तर तुमच्या लगेच. आणि दुसरी गोष्ट, याच्या नंतरचा जो पाठ घेणार आहे ना मी, त्या पाठामध्ये तुम्हाला तिन्ही वाक्य ऍट अ टाइम, सिंपल प्रेझेंट टेन्स एक वाक्य, त्याचं रूपांतर सिंपल पास्ट, त्याचं रूपांतर सिंपल फ्युचर टेन्स, म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एका वाक्याचं चित्र तयार होईल. असे अनेक वाक्य. यानंतरचा पाठ सेपरेट त्याच्यासाठी घ्यायचं की एक वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स, त्याच्या खाली लगेच सिंपल पास्ट टेन्स, त्याच्या खाली लगेच त्याचं सिंपल फ्युचर. एका वाक्याचं आपण रूपांतर करणार आहोत म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल. ठीक आहे. तर हा सिंपल फ्युचर टेन्सचा जो प्रकार आहे, आय शॅल राईट अ बुक, मी पुस्तक लिहीन. आय शॅल प्ले फुटबॉल, मी फुटबॉल खेळेन. ही विल गो टू मुंबई, जाईल, तो मुंबईला जाईल. शी विल गो टू दिल्ली, ती दिल्लीला जाईल. दे विल टीच ऑन गुगल मीट, ते गुगल मीट वर शिकवतील. कोरोना विल गो फ्रॉम टुमारो, कोरोना उद्यापासून जाईल, जाऊ द्या. वी शॅल वर्क इन हॉस्पिटल, आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करू. वी शॅल हेल्प टू द पेशंट, आम्ही पेशंटला मदत करू. अशा पद्धतीचे सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्य आहेत. ह्याच्यामध्ये सर्व क्रियापदाचे पहिले रूप आहे. तुम्हाला क्रियापदाची रूप पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्ही काय शिकू शकत नाही. क्रियापदाची रूप माहित असणं, वर्क वर्कड वर्कड, हेल्प हेल्पड हेल्पड, टीट टॉट टॉट, गो वेंट गॉन, प्ले प्लेड प्लेड. अशा पद्धतीने तुम्हाला कलेक्ट कलेक्टेड कलेक्टेड, पनिश पनिश्ड पनिश्ड, सगळे आस्क आस्क्ड आस्क्ड, सी सॉ सीन, हेल्प हेल्पड हेल्पड, चेंज चेंज्ड चेंज्ड, सगळे तुम्हाला क्रियापदाची रूप येणं गरजेचं आहे. आणि ह्याचं निगेटिव्ह तुम्हाला करायचं आहे. घरचा अभ्यास, ही जी वाक्य तुम्हाला मी ह्याचा डिटेल, ह्या रजिस्टरचा तुम्हाला डिटेल फोटो काढून पाठवणार आहे. ह्याचं तुम्ही
ते होकारार्थी पण लिहा आणि ह्याच निगेटिव्ह पण करायचं. निगेटिव्ह एकदम सोपं आहे रे दादा. मग माझ्या माग आय शॅल नॉट राईट लेटर, फक्त इथं नॉट घाल दादा, बाकी काय नाही, नॉट घाल. आय शॅल नॉट राईट अ बुक, वी शॅल नॉट प्ले फुटबॉल, ही विल नॉट गो टू मुंबई, शी विल नॉट गो टू दिल्ली, दे विल नॉट टीच ऑन गुगल मीट, कोरोना विल नॉट गो फ्रॉम टुमारो. ह्याला आपण नकारायचं नको करायला, कारण ह्याला जाऊ द्या, त्याला नॉट म्हणू नका. वी शॅल वर्क इन हॉस्पिटल, वी शॅल नॉट वर्क इन हॉस्पिटल, वी शॅल हेल्प टू पेशंट, वी शॅल नॉट हेल्प टू पेशंट. ह्या विल शॅलच्या पुढे नॉट घातलं ना, ह्याचं निगेटिव्ह होतं पूर्ण. निगेटिव्ह करणं एकदम सोपं आहे. I shall not, I shall write, I shall not write, we shall play, we shall not play, he will go, he will not go, she will go, she will not go, they will teach, they will not teach, corona will go, corona will goes म्हणा, त्याला not नका करू. We shall work, we shall not work, we shall help, we shall not help. अशा पद्धतीने ही वाक्य तुम्ही निगेटिव्ह सुद्धा करू शकता. याचा फोटो मी तुमच्यापर्यंत पाठवणार आहे आणि ह्याचा व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येणार आहे. तुम्ही तो व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. पप्पा आल्यानंतर लगेच मोबाईल घ्या, घरी मोबाईल असेल तर व्हिडिओ बघा. ह्या ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स लिहून घ्या, प्रत्येक पेजच्या नोट्स लिहून घ्या सिंपल फ्युचर टेन्सच्या. आणि पुढच्या पाठामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स ॲट अ टाइम शिकवायचे. आपला एका वाक्याचे लगेच रूपांतर. उदाहरणार्थ आय राईट अ लेटर, त्याचं सिंपल पास्ट आय रोट अ लेटर, आय शॅल राईट अ लेटर. आय प्ले क्रिकेट, आय प्लेड क्रिकेट, आय शॅल प्ले क्रिकेट. आय वर्क हार्ड, आय वर्कड हार्ड, आय शॅल वर्क हार्ड. असे एका वाक्याचे 3 वाक्यात रूपांतर. म्हणजे तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स अजिबात अवघड वाटणार नाही. एकदम सोपा राहील तुमच्या पुढे. तर ठीक आहे, आज आपण एवढंच पाहूया. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. हॅव अ नाईस डे. स्टे होम, स्टे सेफ.